नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 18 जूनला पुण्यातील लोहगडावर कोसळून केतन अगरवाल या तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत ट्रेकिंगला त्याची होणारी बायको सिया गोयल ही आलेली होती. सिया गोयल आणि केतन अगरवाल यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट झालेली होती आणि लवकरच त्यांचं लग्न सुद्धा होणार होतं. लग्न अतिशय शाही, थाट त्याचा वेगळाच. उदयपूरमध्ये 17 कोटी रुपये खर्चून आईवडिलांनी एक पॅलेस बुक केला होता यांच्या लग्नासाठी. पाहुण्यांना ने आण करण्यासाठी पुण्यावरनं 2 प्रायव्हेट विमानांचं सुद्धा बुकिंग केलेलं होतं आणि अशा थाटात यांच्या लग्नाची तयारी चालू होती. 19 जूनला सिया गोयल हिचा वाढदिवस होता. वाढदिवस आपण एक दिवस आधीपासूनच साजरा करूया म्हणून केतन आणि सियाने लोहगडावरती जाण्याचा, ट्रेकिंग करण्याचा आणि तिकडेच मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन बनवला आणि त्यानुसार 18 जूनला सकाळी ते लोहगडाकडे निघाले. लोहगडाकडे गेल्यानंतर ट्रेकिंग करून ते वर गेले. केतन सेल्फी काढण्यासाठी म्हणून एका कठड्यावरती चढला आणि तिथून तोल जाऊन तो खाली दरीत पडला. घाबरलेल्या सियाने सुरक्षा रक्षकांना सांगितलं. लगेच रेस्क्यू टीम आणि पोलिसांना बोलवण्यात आलं आणि केतनला शोधून बाहेर काढण्यात आलं. पण इतक्या उंचीवरनं 300-350 फूट खोल दरीत कोसळून केतनचा मृत्यू झाला होता. ही बातमी होती 18 तारखेची. 18 तारखेनंतर पोलिसांनी अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद घेतली आणि थोडा बहुत तपास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जी माहिती बाहेर आली ती अतिशय चक्रावून टाकणारी होती. मित्रांनो, या अपघाताचा किंवा केतनच्या मृत्यूचा पूर्ण खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. पोलिसांनी जो तपास केला त्यानुसार सिया गोयल ही जी पत्नी, होणारी पत्नी केतनची, तिनेच घातपात करून आणि कठड्यावरनं ढकलून देऊन केतनला जीवानीशी मारलेला आहे. हे सुद्धा 2 दिवसापूर्वी बातम्यांमध्ये आलेलं आहे. पण तिने कशा पद्धतीने कट रचला, कसा तिने या प्लॅनला पूर्ण त्याच्या अंजामपर्यंत नेलं आणि तिच्या सोबत होता तो कोण होता हे आपण बघूया. सिया गोयल, वय 20 वर्ष. घरच्यांनी केतन अगरवाल हा विशाल अग्रवाल या पुण्यातील एका नामांकित बिल्डरचा मुलगा, विदेशात शिक्षण पूर्ण करून नुकताच भारतात परत आलेला आणि वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात तो डायरेक्टर म्हणून सामील झालेला. अतिशय धनाढ्य कुटुंब. त्यांच्या लग्नाच्या तयारीवरून लक्षात येते की ते बहुतेक तरी प्रचंड श्रीमंत, करोडपती, अब्जोपती कॅटेगरीतले आहेत. सिया गोयल हिचे वडील सुद्धा व्यापारीच आहेत पुण्यामधले. ते सुद्धा घरचे चांगले असल्यामुळे दोघांनी हे स्थळ जुळवलं होतं, म्हणजे सियाच्या घरच्यांनी आणि केतनच्या घरच्यांनी. केतन या लग्नावरनं अतिशय खुश होता. त्याला सिया मनापासून आवडलेली होती. परंतु सिया हे लग्न करण्यास तयार नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे तिने या लग्नास होकार दिलेला होता. झालं असं की 31 मे रोजी, म्हणजे फेब्रुवारीमध्ये यांचा एंगेजमेंट झालेली आहे आणि 31 मे रोजी हे फिरण्यासाठी लोहगडावरती आधीच गेलेले होते. 31 मेला जाऊन आल्यानंतर सियाने परत 5 जून रोजी लोहगडावरती जाण्याचा परत प्लॅन बनवला. केतनच्या आई वडिलांनी, विशेष करून वडिलांनी या ट्रिपला नकार दिला की तुम्ही आत्ताच जाऊन आलेले आहात, तुम्ही परत कशासाठी चाललात म्हणून. 5 जून गेला, त्यांचं जाणं झालं नाही. 6 जूनला इंडोनेशियातील बाली या ठिकाणी प्री वेडिंग शूटसाठी हे जाणार होते. यामध्ये केतन आणि त्याची बहीण आणि सिया आणि तिचा भाऊ हे 4 जण इंडोनेशियातील बालीसाठी निघाले होते. मुंबईत पोहोचले, गाडीने पोहोचले. मुंबईत एअरपोर्टवरती ते गेले. तिथे गेल्यावरती लक्षात आलं की ज्या पिशवीत किंवा बॅगमध्ये पासपोर्ट वगैरे ठेवलेले होते त्यातनं केतनचं पासपोर्ट गायब, हरवलेलं. त्यांना वाटलं हे हरवलं असेल, परंतु सियानेच ते पासपोर्ट गायब केलं होतं, कारण तिला प्री वेडिंग शूटसाठी जायचंच नव्हतं. ती मनातनं या लग्नासाठीच तयार नव्हती. त्यानंतर त्यांची ती बालीची ट्रिप कॅन्सल झाली. पासपोर्ट हरवल्यामुळे ते परत आपल्या घरी पुण्यात आले. त्यानंतर 14 जून रोजी सियाच्या हट्टामुळे परत एकदा हे लोहगडावरती ट्रेकिंगसाठी गेले.
यावेळी सियाने आपल्या खुनाचा प्लॅन सक्सेसफुल करण्याचं ठरवलेलं होतं. 14 जूनलाच जेव्हा त्याच ठिकाणी परत केतन फोटो काढण्यासाठी कठड्यावर चढला, हिने केतनला धक्का दिला. धक्का दिल्यानंतर केतन एका झाडी झुडपाला धरून त्याने तोल सांभाळला आणि तो वाचला. त्याच्या लक्षात आलं की सियानेच आपल्याला धक्का दिला होता. परंतु सियाने मग बनाव केला, आरडाओरडा केला की इथे खूप मोठा साप आला होता, सापापासून तुला वाचवण्यासाठी मी तुला पलीकडे ढकललं आणि केतनला मिठी मारली. यामुळे केतनला संशय आला नाही. त्याला वाटलं खरंच साप आला असेल म्हणून हिने आपल्याला धक्का दिला असेल. त्यानंतर 14 जूनला हे परत जाऊन आले. त्यानंतर परत एकदा 18 जूनला वाढदिवसानिमित्त पुन्हा लोहगडावरती जाण्याचं ठरलं. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही सिया लोहगडावरती सारखं सारखं यासाठीच जात होती की कुठून कुठपर्यंत चढायचं, कुठल्या कठड्यावरनं याला ढकलता येईल, किती उंचीवरनं पडल्यावरतीच याचा जीव जाईल, या सगळ्यांची रेकी आणि अभ्यास ही सिया गोयल करत होती. 18 जूनला हे गेले. आता यामध्ये एंट्री होते अजून एका व्यक्तीची, ज्याचं नाव चेतन चौधरी. जी चर्चा सुरू आहे त्यानुसार चेतन चौधरी हा सियाचा बॉयफ्रेंड होता. चेतनला तिने सगळा कट सांगितलेला होता आणि चेतन हा यांच्या गाडीच्या 10 ते 20 फुटाच्या अंतरावरूनच चालत होता. लोहगडावरती जेव्हा हे वरती चढले तेव्हा सुद्धा हा चेतन चौधरी हा या दोघांच्याच 20 फुटाच्याच रेंजमध्ये फिरत होता. पोलिसांनी जेव्हा अधिक तपास केला तेव्हा गडाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासले तेव्हा हा चेतन चौधरी यांच्या मागे मागे जाताना स्पष्ट दिसून आला. यात संशय घेण्यासारखं काय आहे तर भर उन्हात, म्हणजे 18 जूनला चांगलंच ऊन तापलेलं होतं, या उन्हात सुद्धा हा चेतन चौधरी हुडी जॅकेट घालून फिरत होता आणि कुठेतरी आपला चेहरा लपवण्याचा तो प्रयत्न करत होता. जेव्हा हे सर्वजण वरती गडावरती पोहोचले, गडावर पोहोचल्यानंतर यांनी चेतनला त्या कठड्यावरती चढायला लावलं. पाठमोरी ही सिया वळली असं ती म्हणते, पण सियाने आणि या चेतन चौधरीने केतनला गडावरनं खाली ढकललं आणि जीवानीशी मारलं. यात अजून एक गमतीशीर गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे यांची एंगेजमेंट झाल्यानंतर फेब्रुवारीपासून सतत केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यामध्ये वादविवाद होत होते. फोनवरनं त्यांचे हजारो कॉल्स ट्रेस झालेले आहेत. शेकडो तास हे फोनवरती बोललेले आहेत आणि केतनच्या घरच्यांनुसार यांच्यामध्ये काहीतरी भांडणं आणि वादविवाद होते. 18 जूनला लोहगडावर जाण्यासाठी सुद्धा केतनच्या घरच्यांचा विरोध होता की तुम्ही इतक्या वेळेस लोहगडावरच का चाललात. तेव्हा या सियाने केतनच्या आईला व्हिडिओ कॉल केला, तिला कन्व्हिन्स केलं, मम्मी मम्मी म्हणून म्हणून तिला पटवलं आणि केतनला लोहगडावर जाण्यासाठी त्यांनी राजी केलं. केतनच्या घरच्यांचं हे म्हणणं आहे की सियाने हा जो खून केलाय माझ्या मुलाचा, त्यामध्ये हिच्या घरचे सुद्धा सामील आहेत. तिचे आई वडील यांनी तिला संस्कारच असे दिलेत की अवघ्या 20 वर्षाच्या वयाची तरुणी खुनासारखा गुन्हा करू शकते, कट रचून एखाद्याचा जीव घेऊ शकते. 26 वर्षाचा मुलगा गमावलेल्या या कुटुंबाने तिच्या घरातील सर्वांना, तिचे आई वडील, भाऊ, तिची आत्या विशेष करून, या सर्वांना सह आरोपी करण्याची मागणी केलेली आहे. मित्रांनो, सिया गोयल ही लग्नासाठीच जर तयार नव्हती तर तिने तसं स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं, पण तिने तो मार्ग अवलंबला नाही. चेतन चौधरी नावाच्या, आता तेही म्हणते तो माझा मित्र आहे, पण जी चर्चा चालू आहे, जो एखाद्या मुलीसाठी खून करू शकतो कोणाचा, तो फक्त मित्र कसा काय असू शकतो. त्यामुळे चेतन चौधरीला आणि सिया गोयलला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांनी कबुली जबाब सुद्धा दिलेला आहे. केतन अग्रवालला मारण्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर या सिया गोयलने आपल्या मित्राला हाताशी धरून केतनला 300-350 फूट उंचीवरनं ढकलून त्याचा जीव घेतला. उच्च शिक्षित तरुण, अतिशय सभ्य मुलगा, हसतमुख राहणारा हा मुलगा गमावल्यामुळे त्याचे कुटुंबीय मात्र अतिशय परेशान आहेत. कुटुंबियांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत की हिचा एकच बॉयफ्रेंड नसावा, हिचे बरेच बॉयफ्रेंड असतील, ही अय्याश मुलगी होती, ती स्मोकिंग करत होती, ती ड्रिंक म्हणजे दारू सुद्धा पीत होती, असं केतन अग्रवालच्या आईचं म्हणणं आहे. माध्यमांमध्ये तिने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे की सिया गोयल ही एक व्यसनी मुलगी होती आणि आमच्या घरात
सगळं शुद्ध आणि पवित्र चालत असतं हे तिला आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळे सुद्धा सिया या लग्नाच्या विरोधात होती. तिची इच्छा नव्हती. तिला लाईफस्टाईल डिसीज झालेला होता असं म्हणायला हरकत नाही. तिला आझाद आयुष्य जगण्याची इच्छा होती. पण केतनची जॉईंट फॅमिली होती, 15-20 लोकांची ती फॅमिली होती. तिथे जाऊन संसार करणं या सियाला पटत नव्हतं. त्यामुळे तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं. तिला कडकातली कडक शिक्षा ही झालीच पाहिजे. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचा जीव घ्याल म्हणून. मित्रांनो, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक झालेली आहे. पुढचा तपास सुद्धा सुरू आहे. बघूया या तपासात काय काय समोर येते ते. तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.